पाटील यांच्या आंदोलनाला अखेर यश आलेलं आहे। आता मी सध्या त्यांच्या कुटुंबासोबत आहे। त्यांचं कुटुंब आपल्या सोबत आहे। त्यांचे मुलं, पत्नी आणि वडील आहेत आणि त्यांच्याशी आपण थेट बातचीत करणार आहोत। काय सांगा, आता अखेर आंदोलनाला यश आलेलं आहे। पाटलांनी अनेक दिवस उपोषण केलं होतं आणि एक सांगून गेले होते की जर आलो तर तुमचा नाही तर मी समाजाचा, एक त्यांनी वारंवार उल्लेख केला होता। काय सांगाल? आनंद झाला आज, म्हणजे हे भेटलं, आरक्षण भेटलं तर आनंद नक्कीच झाला। आता शब्दात सांगण्यात इतका आनंद नाही, खूप मोठा आनंद झाला। ते ज्यावेळेला मुंबईला निघाले होते त्यावेळेस तुमच्या डोळ्यातून अश्रू आले होते। त्यांनी सांगितलं होतं आता मी ही शेवटची लढाई असेल, मी निघालोय मुंबईला। हो, म्हणजे ते दुःख वाटलं होतं। उपोषणाला बसणार होते ते सांगून पण गेलते घरी, तसंच त्यासाठी रडायला आलतं, परंतु सरकारने वेळ नाही आणली। त्यासाठी सरकारचे खूप साऱ्या शुभेच्छा सरकारला। आजही तुम्ही भावनिक होताय? हो, 5.5 महिने झालं ते घरी नाही, त्यासाठी दुःख वाटत होतं, परंतु आता न्याय भेटला, ते घरी नक्की येतील। 5.5 महिन्यापासून ते घरीच नाही आलेले, 5.5 महिने झालं ते घरीच नाही आलेले। काय सांगा ना, आज पप्पांच्या आंदोलनाला यश आलेलं आहे। अनेक वेळेस त्यांनी कुटुंबाकडे दुर्लक्ष केलं, तुमच्याकडे कधी ते लक्ष देत नव्हते। आज सर्वप्रथम मराठ्यांचा आज विजय झालाय। पप्पा घरी येतील त्याचा खूप आनंद आहे आम्हाला, की ज्यांनी आत्महत्या केली तर त्यांचं हे सर्वात मोठं यश आहे, की त्यांच्यामुळे आम्हाला त्यांच्या बलिदान म्हणजे त्यांच्यामुळेच आरक्षण मिळालं खरं तर। काय सांगशील? आज खूप आनंद झालाय तुला, काय सांगशील? हो, कारण 70 वर्षाचा लढा होता मराठ्यांचा आणि आज तो सार्थ ठरलाय आणि पप्पांनी 5.5 महिने झालं जो संघर्ष केला, आज त्याला नक्की फळ मिळालं आणि इतका आनंद झालाय की मराठा समाजाला पण खूप आनंद झालाय आणि इतर समाजाला ज्यांना वाटायचं की मराठ्यांना आरक्षण मिळावं त्यांच्यासाठी पण आणि मराठा समाजासाठी पण आज दिवाळीचे आणि खूप म्हणजे खूप आनंद झाला। खूप त्रास सहन करावा लागला त्यांना? हो, खूप त्रास सहन करायला लागला पप्पांना, कारण समाजाच्या वेदनाच एवढ्या होत्या की तो त्रास पप्पांना सहन करावाच लागला आणि त्या त्रासाचं आज नक्की पप्पांना फळ मिळालं आणि आज आरक्षण मिळालं। किती वेळेस तुला भेटत होते ते? आता गेले 5.5 महिने जे आहेत ते आंदोलन सुरू होतं, तर तुला किती वेळेस भेटत होते? घरी किती वेळेस येत होते? काय नाही, घरी येतच नव्हते। 5.5 महिने झालं पप्पा घरीच आले नाही। ज्यावेळेस संभाजीनगरला पप्पा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते तेव्हाच आम्ही भेटायला जायचो, असं आंदोलनाच्या ठिकाणीही नाही आणि पप्पा तर घरी आलेच नाही। ॲडमिट असताना तुम्ही जात होते, तर त्यावेळेस कसं वाटत होतं? म्हणजे पप्पा ॲडमिट होता, त्यांना त्रास होतोय, मात्र तरी सुद्धा ते त्यांची जिद्द सोडत नव्हते, त्यावेळेस काय भावना होत्या? खूप भीती वाटत होती, पप्पा जिद्द सोडायलाच तयार नव्हते आणि ती जिद्द आज पप्पांनी सार्थ करून दाखवलीच। पप्पांचा हट्ट होता की मी आरक्षण मिळवून देणारच समाजाला आणि आज ते पप्पांनी मिळवून दिलं आणि आज आरक्षण मिळालं। काय सांगशील? तू देखील त्यांच्या सोबत हॉस्पिटलमध्ये होता, तर तू काय सांगशील? नाही, पप्पाच्या लढ्याला आज यश आलं। पूर्ण मराठा समाजाचा आज यशाचा दिवस आहे, सुवर्ण क्षण आहे, कारण पूर्ण समाज गेल्या 70 वर्षापासून या लढ्यासाठी लढत होता आणि आज तो सार्थक ठरलाय आणि गेले कित्येक म्हणजे 300च्या जवळपास बांधवांनी जे आत्महत्या केल्या, बलिदान दिले, त्यांच्या लढ्याला आज यश आलंय, ह्याच्यातच आमचं खूप मोठं समाधान आहे आणि त्याचा शेवट गोड ते सर्वच गोड ह्या भूमिकेत आम्ही। आता काय सांगशील पप्पाला? घरी यायला बोलवशील? हो, पप्पाला आता नक्कीच घरी बोलवून आणि पप्पाचं उत्सवात आणि थाटामाटात स्वागत करूत आणि पूर्ण समाजाचा जो पाठिंबा मिळाला, ज्याच्यामुळे यश प्राप्त झालं, त्या समाजासाठी पुन्हाच अभिनंदन आणि धन्यवाद करतो की असंच पाठिंबा राहू द्या। काय सांगा बाबा, आज यश मिळालंय मुलाला, आज सगळ्या महाराष्ट्रात जल्लोष साजरा होतोय, तुम्ही त्याला लहानपणापासून बघतायत, असाच हट्टी आणि असाच जिद्दी होता पहिल्यापासून। आम्ही कधी काही म्हणलो नाही। जर समजा जनतेला यश येत असलं तर त्याच्याकरता आम्ही त्यांना पाठिंबा देत राहिलो, आनंदच। आणि त्यांनी कसं आहे, मुख्यमंत्र्यांनी शपथ वाहिली होती, आश्वासन होतंच की हे देतेनच म्हणून, दिला, आनंद झाला, जनतेला आनंद झाला, आम्हाला आनंद झाला।